तर या दादांचं असं म्हणणं आहे, हा पसारा तुझा नाही आहे, फ्रीज काय वॉशिंग मशीन पण तुझी नाही आणि फ्रीज पण तुझं नाही. काय दादा, पाहिले मागं सोडलं तुम्ही व्हिडिओ पाहायच्या बाबतीत. तर पसारा माझाच होता, कपडे भांडे काही लोकांचे नाही आहे. आणि हा फ्लॅट ज्यांचा आहे ना, त्यांनी न्यू घर बांधलेला आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त पसारा त्यांचाच आहे. तुम्हाला सांगते, हे जे आहे फर्निचर हे पण त्यांचं आहे, माझं नाही आहे. हा टेबल पण त्यांचा आहे, माझा नाही आहे. हा कॉट पण त्यांचा आहे, माझा नाही आहे. ह्या फक्त गाद्या माझ्या आहेत, उषा माझ्या आहेत. त्याच्यानंतर ही वॉशिंग मशीन पण माझी नाही आहे, घरमालकाचीच आहे. ही टीव्ही पण माझी नाही आहे, घरमालकाचीच आहे. डिस्प्ले गेलेला आहे म्हणून इथं आहे. हा टेबल पण माझा नाही आहे, त्यांचाच आहे कॅम्प्युटरचा. आणि हा ड्रेसिंग टेबल पण त्यांचाच आहे. हे बघा, जे माझं नाही आहे ते मला सांगायची अजिबात लाज नाही आहे माझ्याकडे. आणि फ्रीज माझ्याकडे आहे, परंतु माझं किराणा शॉप असल्यामुळे माझं फ्रीज मी आईकडे ठेवलेलं आहे. एवढा खर्च इकडे आणल्यापेक्षा मला असं वाटलं आपण इथं नवीन घेऊ शकतो. परंतु घरमालक जे आहेत ना, ते खूप चांगले आहेत आणि विशेष म्हणजे गरिबांना मदत करणारे आहेत. आणि माझे फॉलोअर्स असल्यामुळे मला स्वस्तात मस्त त्यांनी फ्लॅट पण दिलेला आहे आणि त्यांच्या सगळ्या वस्तू वापरायला पण दिलेल्या आहेत, कारण त्यांनी न्यू होम मध्ये सर्व नवीन वस्तू घेतलेल्या आहेत. आणि हे बघा, हे आमचंच आहे किराणा शॉपचं. आणि हा पसारा माझाच आहे, फक्त हे जे आहे हे घरमालकाचं आहे. त्याच्यानंतर हे देवघर पण माझंच आहे. आणि हा फ्रीज माझा नाही आहे, घरमालकाचाच आहे, माझा नाही आहे. आणि हे मिक्सर माझा आहे. त्याच्यानंतर हे पण घरमालकाचंच आहे, फक्त टीव्ही माझी आहे, इथले फोटो माझे आहेत. हा कूलर माझा आहे, हा सोफा घरमालकाचा आहे आणि हा हॉल पण घरमालकाचा आहे. हे बाकीचं सर्व माझंच आहे. तर आशा ठेवते तुम्हाला समजलं असणार आहे. ओके, बाय बाय.